लाडकी बहीण योजनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। ही योजना स्वार्थासाठी आहे का? जानेवारीत कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसतील अशी शंका राज ठाकरेंनी व्यक्त केली। पाहूया। लाडकी बहीण योजनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट निशाणा साधलाय। राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजना स्वार्थासाठी आहे का असा सवाल केलाय। लाडकी बहीण सारख्या योजना सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी असतील तर वाईट परिणाम होतील। स्वार्थासाठीच्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जात असेल तर ते चुकीचं आहे। ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर सरकारी तिजोरीमध्ये पैसे राहणार नाही। सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहणार नाही। जानेवारी महिन्यामध्ये राज्याची तिजोरी रिकामी होईल। महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आधी रोजगार द्या। समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही। शेतकऱ्यांची वीज मोफत मागितलेली नाही, मग फुकट कशाला देता? पगार भेटला नाही त्यावेळेला बोला ना। जानेवारीचा आज बोलून उपयोग नाही। तर आम्ही सर्व याची व्यवस्था केलेली आहे। नाही, राज्य खड्ड्यात वगैरे जाणार नाही। राज्य आणखीन पुढे जाणार आहे। राज्य खड्ड्यात जाण्यासारखी स्थिती नाही आहे। राज्याला प्रगतीकडे कसं घेऊन जायचं हा प्रयत्न सरकारचा आहे। नाही, ते असं का म्हणाले? मग ते तर तुमचे फ्रेंड आहेत। आमचे फ्रेंड जरी असले तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधारे ते बोललेले आहेत। परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो, राज्य खड्ड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल। कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुद्धा जानेवारीमध्ये पैसे नसतील अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली आहे। 2024-25च्या महाराष्ट्राच्या बजेटनुसार राज्याचं महसुली उत्पन्न आहे 4,98,758 कोटी आणि महसुली खर्च आहे 5,08,492 कोटी। सध्याची महसुली तूट आहे 9,734 कोटींची। फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि कर्जाच्या व्याजापोटी सरकारला खर्च होतो 53%, म्हणजेच 2,64,341 कोटी रुपये खर्च होतात आणि भांडवली तसंच इतर खर्च आहेत 47%, म्हणजे 2,34,416 कोटी रुपये। म्हणजेच पैसे जसे येतात तसे खर्च होत आहेत। उलट उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 47,000 कोटी इतका पैसा लागणार आहे। लाडकी बहीण योजना हा सरकारच्या प्रचाराचा भाग झालेला आहे। अजित पवार यांनी तर कॅम्पेनच सुरू केलं आणि सरकारने सुद्धा लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत प्रचार सुरू केला। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर मग वाईट परिणाम होतील असं राज ठाकरे म्हणतायत। मात्र लाडकी बहीण योजना विचारपूर्वकच आणली असून पैशांचं नियोजन केलेलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये सांगितलेलं आहे। योजनेचं पूर्ण जे आम्ही अंमलबजावणी जी केली आहे त्याचं पूर्ण नियोजन केलेलं सगळं विचारपूर्वक केलेलं आहे। त्याच्या पैशाची तरतूद केलेली आहे। सर्व आम्ही केलेलं आहे। कारण शेवटी बघा, पुन्हा आम्हाला जनतेसमोर जायचं आहे। मी बघा संवेदनशील माणूस आहे। मी असं हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे। आता एक बोलायचं, उद्या एक बोलायचं, परवा एक बोलायचं, बोलल्यानंतर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक आहे। आम्ही जे बोललो ते करणार, जे होणार आहे तेच बोलणार। बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा। 100 वेळा विचार करून आम्ही ही योजना केलेली आहे। त्यामुळे बिलकुल योजना परमनंट आहे। येत्या 10 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होऊ शकते। यावेळी महाराष्ट्र विधानसभेसाठी 9,53,00,000 मतदार मतदान करणार आहेत। पुरुष मतदारांची संख्या आहे 4,93,00,000। महिला मतदारांची संख्या 4,60,00,000 इतकी आहे। म्हणजेच महिला मतदारही पुरुष मतदारांएवढ्याच आहेत आणि ही संख्या निर्णायक असेल। मात्र प्रणिती शिंदेनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला टोला लगावलाय। नवऱ्याचे पैसे घेऊन बायका ऐकत नाहीत, सरकारचं काय ऐकणार असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। मी जसं म्हणाले, अनेक योजना अजून प्रलंबित आहेत। PM किसान असेल, केंद्र शासनाच्या आणि रमाई सारख्या योजना ज्या राज्य शासनाच्या आहेत त्याचे पैसे मिळाले नाहीये, त्याचं वितरण अजून झालं नाहीये आणि हे फक्त ह्यातच गुंतलेत। पण आमच्या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या महिलेत प्रत्येक महिलेत जिजाऊ आहे, अहिल्याबाई आहे, सावित्रीबाई आहे आणि त्या अशा फसणार नाही आहेत। त्या कदाचित विनोदाचा भाग कोणीतरी म्हणाला की नवऱ्याचे पण घेतात पण त्याचं ऐकत नाहीत, तर ह्यांचं काय ऐकणार? तर लोक हुशार झालेत। मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्याचं एक झलक बघितली। लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे। माझ्या माहितीप्रमाणे 1,13,00,000
आणि 323 महिलांना फक्त याचा लाभ मिळणार आहे. याचा अर्थ 5 कोटी आणि 53 लाख महिलांना ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल अशी आशा सरकारला आहे, पण पैसे कुठून आणणार असा सवाल आतापर्यंत महाविकास आघाडी करत होती. आता राज ठाकरे सुद्धा तोच सवाल करतायत. अमरावतीहून स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.